नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 10 जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक सण आहे. आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही महत्त्वाच्या नियमांचं पालन हेही आपल्याला करायचं असतं. त्यामध्येच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक भाजी आपल्याला स्वामींच्या नैवेद्यावरती आवर्जून ठेवायची आहे की जेणेकरून 7 जन्माची आपली जी काय गरिबी आहे तर ती दूर होईल. आपल्याला सोन्यासारखे दिवस जे आहेत तर ते अनुभवायला मिळते. त्याचबरोबर घरातील ज्या काही अडचणी दुःख संकटे आहेत समस्या आहेत तर ते देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता आपल्याला कोणती भाजी ठेवायची आहे, त्याचबरोबर नैवेद्य कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे काय करायचं नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर बघा माझ्या ताई दादांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू देवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायण देवाची कथा वाचली जाते, पूजा केली जाते. तर अशा अनेक गोष्टी प्रत्येक घराघरांमध्ये केल्या जातात. असं म्हटलं जातं की या दिवशी महर्षी वेदव्यास यांचाही जन्म झाला होता, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं की या दिवशी भगवान सत्यनारायण देवाची कथा वाचल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येते आणि तुमच्या घरातून सर्व प्रकारची जी काय निगेटिव्हिटी आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. गुरुपौर्णिमेची तारीख, त्याचबरोबर महत्व आणि गुरुपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त, गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं, काय खावं, काय खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण हिंदू पंचांगानुसार 10 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे, दान करण्याचं विशेष अनन्यसाधारण असं महत्व या दिवशी मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 10 जुलैला पहाटे 1:36 होईल आणि पौर्णिमा तिथी ही 11 जुलैला 2:06 संपणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं नामस्मरण चिंतन ध्यान करून पितरांच्या नावाने सुद्धा या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं, दिवा लावावा. या दिवशी श्रीमद भागवत गीतेचा पाठ करावा. त्याचबरोबर सत्यनारायण भगवान देवांची पूजा करावी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्या आणि सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो. तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात देखील केली जाते. केसरांचा टिळा लावावा. मंदिरात पिवळ्या वस्तू आवर्जून दान कराव्या. गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा. पिवळ्या पदार्थांचं सेवन करावं. घरातील मोठे व्यक्ती गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुपूजनाचे बृहस्पती दोष संपतात. तसेच या दिवशी बृहस्पती मंत्राचं सुद्धा पठण करावं. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा हा मंत्र सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी काय टाळायचं आहे तर कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये.
क्रोध, ईर्ष्या, कुणाचाही अपमान करू नये. मांस, मच्छी, मटण, दारू यापैकी कोणत्याही पदार्थांचं सेवन करू नये. या दिवशी स्त्री अथवा पुरुषाने ब्रह्मचर्याचं घरामध्ये पालन करावं. कोणत्याही प्रकारचा तामसिक भोजन आहार करू नये. यात्रा करू नये. सुख आणि सुविधांचा त्याग करावा. जर तुम्ही गुरुपौर्णिमेचं व्रत ठेवलं असेल तर कुणाशीही भांडण, वादविवाद घालू नये आणि ठेवले नसेल तरी सुद्धा कुणाशीही या दिवशी वादविवाद घालू नका. कारण या दिवशी तुम्ही घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण ठेवतात त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होतं. त्यामुळे घरामध्ये या दिवशी सकारात्मक ऊर्जा ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर उपवास असेल तर उपवासासाठी काही पदार्थ खायचे असतात. त्यामध्ये जसं की तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता. तसेच उपवासाचे जे काय पदार्थ असेल ते तुम्ही खाऊ शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जर शक्य झालं तर तुम्ही उपवास ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ही एक भाजी जी आहे तर ती नैवेद्यामध्ये ठेवायची आहे. आता या दिवशी घरामध्ये सर्वात प्रथम कोणकोणत्या भाज्या खायच्या नाही तर ते आपण बघणारच आहोत. या दिवशी घरामध्ये कांदा, लसण हा पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. कांदा, लसूण सेवन या दिवशी घरामध्ये चुकूनही करू नका. जर तुम्ही उपवास ठेवत असाल तर उपवासासाठी तुम्हाला शेंगदाण्याचं तेल जे आहे तर त्याचाच वापर करायचा आहे किंवा सूर्यफूल तेल सुद्धा वापरू शकता. परंतु सोयाबीन तेलाचा वापर या दिवशी घरामध्ये करू नका. सैंधव मिठाचा वापर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. वांग्याचं सेवन या दिवशी चुकूनही घरामध्ये करू नका आणि त्याचबरोबर गोबीचं सेवन सुद्धा या दिवशी घरामध्ये करू नका. तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या काही भाज्या ज्या आहेत तर या सुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात. या भाज्या जर तुम्ही वर्ज्य केल्यात ना तर आपल्याला संपूर्ण गुरुपौर्णिमेचं जे फळ आहे तर ते सुद्धा प्राप्त होतं आणि आपण केलेला सेवेचा आणि पूजेचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. बघा, या दिवशी तुम्हाला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. बाहेर छानशी रांगोळी काढायची आहे. आपल्या घराची व्यवस्थितपणे स्वच्छता करून घ्यायची आहे. आपल्या गुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत म्हणजेच कोण तर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी तुम्हाला जे गुरुचरित्रामधील 14वा अध्याय 18वा अध्याय आहे तर त्याचं पठण करायचं आहे. तसेच भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे. एक तरी पाठ या दिवशी आपल्याला आवर्जून घरामध्ये करायचं आहे. कुलदेवीच्या मूर्तीवरती, टाकांवरती, फोटोंवरती किंवा आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, तसेच कमलात्मक मंत्र, कमला स्तोत्रम, कनकधारा स्तोत्रम या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. श्री सुक्तम पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. बघा, या दिवशी तुम्ही जितकं कराल ना तितकं पुण्य त्याचं अगणित आपल्याला मिळत असतं. आपल्या सेवेमध्ये, आपल्या उपायांमध्ये, तसेच आपल्या मनांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न ठेवता जर तुम्ही या सेवा आणि उपाय केले तर त्याचं नक्कीच फळ हे तुम्हाला मिळणार आहे. तर या सर्व गोष्टींचं पालन करायचं आहे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नक्की कोणत्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे किंवा नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ ठेवायचे आहेत. तर आपण बघा, सर्वांनाच माहित असेल की गुरुचरित्रातील 18वा जो अध्याय आहे तर तो 18वा अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं जातं की कशा पद्धतीने ज्या वेळेस एका ब्राह्मणाला दारिद्र्य आलं होतं तर त्याचं दारिद्र्य हे दत्त महाराजांनी दूर केलं. फक्त त्यांनी नैवेद्यामध्ये घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ना तर त्याची भाजी त्यांच्या नैवेद्यामध्ये ठेवली होती आणि घेवड्याच्या शेंगामुळेच
ज्या श्रावणी शेंगा असतात, श्रावणी घेवडा असतो, तर त्यामुळेच त्यांचं दारिद्र्य हे दूर झालेलं आहे। त्यामुळे असं म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल, परंतु आपल्याला आपण फक्त भाजी पोळीचा नैवेद्य दाखवा, परंतु त्यामध्ये तुम्हाला जो घेवडा आहे तर त्या घेवड्याच्या शेंगाची भाजी आहे तर तो नैवेद्य आपल्याला आवर्जून नैवेद्यामध्ये ती भाजी आवर्जून ठेवायची असते। यामध्ये तुम्हाला कांदा लसण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो। कोणत्याही तेलामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवू शकता किंवा खीरपुरी बनवू शकता। श्रावणी शेंगा म्हणजेच घेवड्याच्या शेंगा याचाच नैवेद्य आपल्याला महाराजांच्या ताटामध्ये आवर्जून ठेवायचा आहे। दत्तगुरूंसाठी आपल्या स्वामींसाठी तुम्हाला नंतर जे नैवेद्याचं ताट आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांना ते नैवेद्याचं ताट अर्पण करायचं आहे, स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रहण करू शकता। यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते। तर अशा पद्धतीने ही एक भाजी तुम्हाला स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायची आहे। बघा, यामुळे आपल्याला सोन्यासारखे दिवस सुरू होतील। घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी अडथळे हे सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या कुटुंबावरती घरावरती राहील। या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे जे उपाय आहे ते देखील करायचे आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या दरवाजाच्या बाहेर एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या असतात। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे, मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे। आणि बघा, माता लक्ष्मी याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा केली जाते। त्यामुळे भगवान विष्णू देवांची सेवा या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे। 108 वेळा किंवा एक माळ किंवा शक्य असेल तर 11 माळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा व्यंकटेश स्तोत्रम पठन करू शकता, विष्णू सहस्रनाम पठन करू शकता। अशा तुम्हाला ज्या शक्य होईल जेवढ्या सेवा होईल तुमच्याकडनं तेवढ्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना काही शक्य होत नाही सेवा करणं पूजापाठ करणं तर त्यांनी मनामध्ये नुसतं नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे, कारण की आता बऱ्याचशा जणांना जॉब निमित्त बाहेर जावं लागतं किंवा कामानिमित्त बाहेर जावं लागतं, तर एवढ्या सेवा करणं होत नाही। तर किमान आपण संध्याकाळी किंवा सकाळी आपण मोबाईल वरती घरामध्ये लावून दिला आणि आपण त्या श्रवण केला तरी देखील चालणार आहे। दिवसभर मनामध्ये नामस्मरण केलं तरी देखील चालेल। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नैवेद्यामध्ये एक भाजी तुम्हाला ठेवायचीच आहे, त्या भाजींचा समावेश करायचाच आहे आणि सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींचं पालन आपल्याला आवर्जून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।